हॅलो गाईस, सकाळी सकाळी दक्ष टिफिनसाठी मी बनवलं होते ब्रेड आणि सॉस आणि चीज वगैरे. सो अँड सेकंड टाईम हर्षला फ्रेश केलं आणि त्याला स्कूलला पाठवलं. सो सकाळी सकाळी ते लोकं आले होते की जेणेकरून घरातले अर्धे कामं राहिलेत. मी तुम्हाला म्हटले की जसं की उंबरठा वगैरे असं ते लोकं त्यांचं काम करत होते. मी माझं बेडरूम पुसून वगैरे करून देवपूजा केली आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत लोकांचं काम चालूच होतं. सो ते लोकं गेल्यानंतर मी ते जवळजवळ घरातलं सगळं काम तसंच होतं, कारण की खूप धूळ वगैरे झाली होती. मग ते 3 ते 4 वाजेपर्यंत माझं जवळजवळ घरातलं सगळी कामं करून घेतली, लाईक कपडे वगैरे, फरशी वगैरे, केर सगळा काढला. आणि त्यानंतर मला जायचं होतं एका ठिकाणी. सो कालचे ब्लँकेट पण मला ठेवायचे होते. सो तेही ठेवून घेतले, सगळं क्लीन केलं जेव्हा कुठे मला फ्रेश वाटलं. आणि त्यानंतर मी स्वतःही फ्रेश झाले आणि मला जायचं होतं एका ठिकाणी. तिथून मला मठात जायचं होतं. जसं मठात माझ्या घराच्या जवळच रेल्वे ट्रॅक आहे. तिथून क्रॉस करून जवळच थोड्या अंतरावरती स्वामींचं मठ आहे. सो आम्ही तिकडे जायला निघालो. तर क्रॉस केलं आणि आम्ही चालतच निघालो. शेवटी आम्ही फायनल थेट महाराजांच्या मठामध्ये पोचलो आणि तिथं गेलो. तर इव्हिनिंगला खूप सारे लोक दर्शनासाठी आले होते आणि गुरुवार असल्यामुळे गर्दी खूप होती. आणि अशा प्रकारे बाहेर खूप गर्दी असल्यामुळे दर्शन झालं आणि खूप छान असं वातावरण होतं असं बाहेर. आणि जाताना आम्हाला अशी लागली ट्रेन. सो आम्ही स्टॉप घेतला, घरी जाऊन पटापट स्वयंपाक केला. आणि काल तुम्हाला सांगायचं राहिलं, मी पनीर बनवलं. नेक्स्ट टाईम तुम्हाला रेसिपी सांगेल कसं बनवलं. इकडे पिल्लू झोपलं तर त्याला उठवत होते जेवायला आणि जेवण केलं आणि चालायला गेले. सो गाईस, थोडीशी बडीशेप वगैरे खाल्ली आणि चालले आणि शेवटी मी घरी गेले. सो ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. कीप वॉचिंग आणि फॉलो करा मला. यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.